या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे अल्पवयीन मुलाला जेल की बेल होणार। कारण पुणे अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला होता आणि अगदी थोड्याच वेळामध्ये बाल न्याय मंडळ निकालही देणार आहे। पुण्यामधील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंदार, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, आता पुढे काय होणार? महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे संपूर्ण या प्रकरणाच्या निकालाकडे आणि सुनावणीकडे। काही वेळामध्ये काही क्षणांमध्ये हा निकाल येऊ शकतो। दुपारी 12 वाजल्यापासून युक्तिवादाला सुरुवात झाली। सुरुवातीला बचाव पक्षाकडून म्हणजे या अल्पवयीन मुलाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला, त्यानंतर अर्थातच सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला। बचाव पक्षाचा युक्तिवाद यावरतीच आधारित होता की हा मुलगा अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याच्यावरती जे काही आरोप लावलेले आहेत त्या आरोपांचा विचार करताना तो अल्पवयीन आहे ही बाब लक्षात घ्यावी। दुसरीकडे सरकारी पक्षाकडून हे सांगण्याचा प्रयत्न झाला की हा मुलगा जरी अल्पवयीन असला तरी त्यांनी केलेलं कृत्य अतिशय गंभीर आहे, नृशंस आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती खटला चालवायला परवानगी द्यावी। त्यासाठी पुणे पोलिसांनी 185 कलमाची वाढ या मुलाच्या गुन्ह्यामध्ये केली आणि हा मुलगा अपघात घडला त्यावेळी दारू पिलेला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी या मुलांनी जे बिल भरलेलं होतं कोझी किचन या कॅफेमध्ये 48,000 रुपयांचं ते बिल सादर करण्यात आलं। तो दारू पिताना जो CCTV फुटेजमध्ये दिसतोय ते फुटेज सादर करण्यात आलं, मात्र त्याचा ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट मात्र अद्याप आलेला नाही, तो काही सादर होऊ शकला नाही। त्यामुळं या सगळ्या दोन्ही बाबी ऐकून घेतल्यानंतर न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल। जर न्यायालयाने असा निर्णय दिला की हा मुलगा जरी अल्पवयीन असला तरी त्यांनी केलेलं कृत्य हे नृशंस आहे, गंभीर आहे, तर त्याच्यावरती इतर कोणत्याही 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या म्हणजे सज्ञान प्रौढ असलेल्या व्यक्तीवरती ज्या पद्धतीने खटला चालतो तशा पद्धतीने खटला चालू शकेल। पोलीस त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करू शकतील आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये तो जाऊ शकेल। मात्र जर तो अल्पवयीन आहे हेच ध्यानात घेऊन जर न्यायालयाने निकाल दिला तर जसा तो रविवारी अगदी निवांतपणे घरी गेलेला होता तसं देखील होऊ शकतं। मात्र या सगळ्या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता लोकांचा आतापर्यंतचा एकूण जो भावनांचा उद्रेक आहे किंवा लोकांचा जो संताप आहे ते पाहता हे ज्युव्हेनाईल कोर्ट जे बाल हक्क न्यायालय आहे ते काय निर्णय देतं हे महत्त्वाचं आहे। या निर्णयावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील। अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे कशा स्वरूपामध्ये पोलिसांनी समाजाने स्वीकारायचे हे एका अर्थाने हा जो निकाल आहे तो निकाल या सगळ्याला प्रभावित करेल। नक्कीच मंदार, आपलं लक्ष या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीकडे देखील असू द्या। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। त्यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे। विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 24 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणी 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची ही मोठी बातमी। 19 तारखेला पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता। या अपघातामध्ये 2 जण मृत्युमुखी पडले होते। या संपूर्ण प्रकरणातील 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती एक नजर आपण टाकतोय। विशाल अग्रवालनं विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे। वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची संमती का दिली? गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल का फरार झाले? अग्रवाल संभाजीनगरमध्ये सापडला तेव्हा त्याच्याकडे एक साधा मोबाईल होता, मग त्याचे बाकीचे मोबाईल कुठे गेले? सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना हे 5 ठळक मुद्दे मांडले। तर तिकडे पुण्यामधील हिट अँड रन प्रकरणामध्ये वकील असीम सरोदे यांनी देखील आता हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे। राहुल गांधींचा गैरसमज झालेला आहे आणि सगळ्यांचाच तसा झालेला आहे की या मुलाला केवळ जामीन दिलेला आहे, त्याला काही मोकळं सोडून दिलेलं नाहीये, निर्दोष सोडलेलं नाहीये। त्यामुळे जामीन करत असताना ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टमध्ये जी प्रोव्हिजन आहे ती सुधारणावादी शिक्षेची किंवा अटींची आहे, त्याला काही अटींवर सोडलेला आहे। त्यामुळे सगळ्यांनीच निबंध लिहिला की त्यांना सोडतील असा जो काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे आणि लोकांनी त्याच्याबद्दलचा नक्की विचार केला पाहिजे। राहुल गांधींनी पण जे काही ट्विट केलेला आहे किंवा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा गैरसमज आहे असं दिसते की त्यांना आरोपीला सोडूनच दिला जणू काही असा त्यांचा समज झालेला आहे। कोणाचाही कोणी अपघात करेल आणि तो जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही। ही जी न्यायाची असमानता आहे ही सुद्धा महत्त्वाची आहे। आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की
लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल, जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल, जर तो 18 वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं, पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं, हे सगळं जे रिझल्ट आहे याचा, हा पालक म्हणून त्यांच्या सपेशल अशा अपयशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण की त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.